नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? ठीक आहात ना? मुंबई गोवा महामार्गाचं काम कसं चालू आहे ते तुम्ही सगळेजण पाहताच आहात. पण त्याच्यासोबतच आज थोडा आपण वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत. विषय आहे तो पुढे बोलणारच आहोत. त्यापूर्वी आपण हे पाहूयात. या आहेत महाडजवळच्या एका डोंगरामध्ये छान अशा कोरलेल्या लेण्या, आणि एवढ्या सुंदर लेण्या आपल्या जवळ आहेत. आपण नेहमी पाहतो, तिथे जातो. पण एक खंत मनात नेहमी राहते की त्या लेण्यांच्या बाहेर एक काय बांधलेलं आहे. तिथला डोंगर खोदून अगदी महामार्गाच्या जवळच पाहिजे होतं आणि इथेच पाहिजे होतं. म्हणजेच काहीतरी नक्कीच इम्पॉर्टंट असेल की जे इथं बांधलेलं आहे. आणि आपण या गोष्टीला अनेक वर्ष पाहतोय नक्की काय आहे काय आहे काय आहे. आणि नंतर एक बॅनर लागला, तो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की असा बॅनर एक रस्त्याच्या बाजूला लागला. तेव्हा कुठं समजलं की या ठिकाणी तुम्हाला जेवण भेटू शकतं, आराम करण्याची व्यवस्था भेटू शकते, पेट्रोल भेटू शकतं, अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे भेटू शकतात. मग विचार केला, चला जाऊयात. आता अनेक वर्षापासून ह्या गोष्टी इथं बांधलेल्या आहेत, तर तिथे नक्की आपल्याला काय काय भेटेल ते जाऊन पाहूयात. सो विचार केला की अरे पण इकडे कोण दिसते की नाही. पण नंतर तुम्हाला पण व्हिडिओ दिसत असेल की असं बोलायला इथं वाव ना की इथं कुठला कुत्रासुद्धा फिरत नाही. कुत्रा फिरतोय हा मात्र व्हिडिओमध्ये, तुम्ही पाहू शकता. तर आत्ता आपण आलेलो तिकडे खाली, आणि ह्या तीन बिल्डिंग्स आहेत. तर आपण पहिल्या इमारतीमध्ये जाऊयात आणि पाहूयात तिथली परिस्थिती काय आहे ते. सो थोडासा कचरा वगैरे आहे आजूबाजूच्या परिसरात, पण जाऊन बघूया की आतमध्ये कसं काय आहे ते सगळं. सो पहिलीच आपल्याला खिडकी दिसते इमारतीची पहिल्या, आणि इथे खिडकीची काच पूर्णपणे तुटलेली आहे. आणि आतमध्ये थोडं टोकावून पाहूया तर आतमध्ये सुद्धा कचरा वगैरे दिसतोय. लाईटचे बोर्ड वगैरे तुटलेले आहेत. असेल ही समोरची एक खिडकी आहे, त्यामुळे इकडं अशी अवस्था असेल. पहिले आपण समोरून बघूयात एंट्री वगैरे कशी आहे का आतमध्ये ते, नंतर इकडे परत एकदा येऊयात. सो इकडे आहे हा मुख्य दरवाजा, त्याला लावलेला आहे लॉक, आणि काय काय बांधून ठेवलेलं आहे, धागे दोरे कपडा वगैरे बांधून ठेवलेला आहे, साखलीला लॉक लावून दिलेला आहे. आणि इकडे एक छोटीशी रूम आहे, रूमचा दरवाजा पण तुटलेला आहे. आणि इकडे आहे ती खिडकीच्या पण काचा वगैरे तुटल्या नाही. सगळा तमाशा आहे. इकडे घाण आहे सगळी, आणि काचा पडलेल्या आहेत, कचरा पडलेला आहे, पॅकेट वेगवेगळे रॅपर्स वगैरे पडलेले आहे, सगळी घाण आहे. वाससुद्धा खूप घाण येतो आहे. आणि इकडून थोडं येऊयात या साईडला. आता ऑप्शन नाही आतमध्ये जायला, सो खिडकीतूनच आतमध्ये पाहावं लागेल आपल्याला की आतमध्ये नक्की काय अवस्था आहे ते. ठीक आहे, बाहेरची रूम होती म्हणून असू शकते खराब वगैरे. आतमध्ये बघूया, थोडं आता खिडकीतूनच पाहावं लागेल. आणि इकडं परमिशन घ्यायला सुद्धा इथं कोणच नाही आहे, त्यामुळं आता इथूनच खिडकीतूनच बघूयात की कसं काय. अरे बापरे, खूप जास्त घाण. म्हणजे इकडं काय शूज वगैरे पडले आहेत, हे कुठले वेगवेगळे शूज पडले आहेत. इकडं काय या पिशव्या वगैरे, आणि वास तर एवढा घाण वास येतो ना आतमध्ये. खूप जास्त बेकार अवस्था आहे सगळी इकडे. आणि कशासाठी बांधल्या या गोष्टी इथे? एवढ्या चांगल्या सुंदर लेण्या होत्या, म्हणजे ज्यांना पुरातत्व विभागाने जपून ठेवलेल्या अशा लेण्या होत्या, त्यांच्या बाहेरही काय घाण अवस्था करून ठेवले. जाऊ द्या, एक इमारत जाऊ द्या, दुसरी इमारत पाहूयात. दुसऱ्या इमारतीमध्ये काय आहे ते. आणि इकडे सुद्धा दरवाजा वगैरे लावलेले होते अगोदर, आणि जे रस्त्यावरून ते दिसायचे की दरवाजे वगैरे लावले आहेत. आता इकडे बघू शकता खिडक्या वगैरे आहेत. आणि अगदी डोंगराच्या जवळ, डोंगर अर्धा पोखरून हे बांधलेलं आहे. आणि इथे बांधायची खरंच गरज होती का? अरे बापरे, इकडं आता व्हिडिओमध्ये एवढं नीट दिसत नाही आहे, पण इकडं फ्लोअर वगैरे सगळा घाण आहे. आणि वाससुद्धा इकडं सुद्धा खराब आहे. सगळ्या खिडक्या वगैरे तुटलेल्या आहेत यार. बघा, काही खिडक्या आहेत, काही खिडक्या तुटल्या आहेत. इकडे दरवाजा उकडूनच गेलेला आहे. लाईटचे बोर्ड तुटलेले आहेत. आणि मी एक रिसेंटली व्हिडिओ पाहिलेला, म्हणून मी इथे आलो ॲक्च्युली, की विधान परिषदेमध्ये एक भाषण करताना सांगितलं की ह्या जे भीमसैनिक वगैरे लेण्या पाहायला येतात किंवा इतर पर्यटक जे लेण्या पाहायला येतात त्यांना इथं आराम करू शकतात, त्यांच्यासाठी या लेण्या बांधलेल्या आहेत. किंवा जे हायवेचे काम करणारे लोक वगैरे ते इथं राहू शकतात, जे मेंटेनन्स वगैरे करणार ते. पण खरंच ही राहण्याची जागा आहे का, अवस्था आहे का ही राहण्याची? बाहेरसुद्धा बघा किती कचरा वगैरे आहे. आणि आता इकडे पण या दुसऱ्या इमारतीमध्ये पण पाहिलं किती घाण वगैरे आहे, सगळे तुटलेले आहेत खिडक्या वगैरे. आणि मुख्य दरवाजाची पण अवस्था तीच आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला.
हे बघा, मुख्य दरवाजाच गायब आहे इथला. इथे दरवाजा होता ॲक्च्युली अगोदर. इथे समोरच्या टाईल वगैरे बघा तुटलेल्या आहेत सगळ्या. काय नाही काय अवस्था केलेली आहे यार. आणि हे इकडं ही जी इमारत आहे ती पूर्णपणे आहे वॉशरूम आणि टॉयलेट. एवढी काय मोठी गर्दी इथं ओसांडून राहणार होती का? एवढ्या मोठी अख्खी बिल्डिंग टॉयलेट आणि वॉशरूमसाठी बांधावी लागली आहे ना. मोठ्या एखाद्या हॉटेलमध्ये सुद्धा एवढे टॉयलेट्स नसतील तेवढे इकडे टॉयलेट बांधले आहेत. आपण आतमध्ये जाऊन बघूयाच काय अवस्था आहे ती. पण ही अख्खी एक बिल्डिंग बांधली आणि फक्त वॉशरूम आणि टॉयलेटसाठी. ठीक आहे, जरी असेल तर स्वच्छता वगैरे असेल तर ठीक आहे, पण ही काय आहे. इकडे बघा उजव्या साईडला दरवाजे वगैरे पडलेले आहेत. नक्की ते कुठले आहेत काय माहिती. इकडे बघ कमोडची झाकणं वगैरे काय सगळे तारा आणि तारा झालेली आहे. अरे बापरे, इथं पोचल्या जेवढा घाण वास होता ना, शक्य आहे सगळं. अरे बापरे, सगळी घाण, सगळे नळ वगैरे तुटलेले आहेत. आणि हे एवढे का हे एवढे बेसिन ठीक आहे फ्रेश वगैरेवाला, पण ह्या अवस्थेमध्ये इथं कोण फ्रेश होणार? कोण तोंडावरती पाणी वगैरे मारून घ्या. इकडे दरवाजे सगळे टॉयलेटचे तुटले आहेत. इकडे वॉशरूमचे नळ तुटलेले आहेत आणि नुसती दुर्गंधी, लाईटचे बोर्ड वगैरे काय आणि काय अवस्था आहे. आणि कोण इथे जेवायला येईल, आराम करायला येईल आणि काय, आणि कोणासाठी हे बांधलंय काय? सगळी एवढी घाण करून ठेवली इकडे. आणि झाली आता किती वर्ष हे? जवळ 5-6 वर्ष, 6वं वर्ष असेल अंदाजे ह्या इमारतींना. म्हणजे काय बोलायचं, कशाला उगाच ह्या इथं इमारती बांधल्या? कोण इथे येऊन आराम का? हे बघा इथे काय बांधून ठेवले. तिकडे अगोदर दरवाजे लावलेले होते, सगळे दरवाजे तुटलेले आहेत. दरवाजे काढून नेलेत कोणी का तोडलेले आहेत, काय सगळी तमाशा झालेला आहे. तर यामागं कोणाला पकडायला जबाबदार? गव्हर्नमेंट का आजूबाजूची लोक की दुसरं कोणी येऊन इथे एवढी घाण केलेली आहे? कचरा तर आजूबाजूच्या एरियामध्ये ना नको तेवढा कचरा आहे. सगळा एरिया खराब झालेला आहे. प्लॅस्टिकच्या पिशव्या असो, दारूच्या बाटल्या असो, बिअरच्या बाटल्या असो, सगळीकडे हे सांडलेलं आहे. आणि आपण जेव्हा एवढी मोठी एवढी चांगली वास्तू बाजूला असताना या ठिकाणी असे प्रकार होत आहेत की एवढी घाण झालेली आहे सगळी. ह्या एका वास्तूमुळे खरं तर ह्या वास्तूला इथं परवानगी द्यायची गरजच नव्हती. जर विश्रामगृह वगैरे बांधायचे होते तर थोडे दूर बांधायला पाहिजे होते, किंवा महाडमध्ये अनेक जागा आहेत गव्हर्नमेंटच्या, त्या साईडला सुद्धा बांधू शकले असते. पण अगदी लेण्यांच्या एवढं जवळ बांधलेलं आहे. इवन हे डोंगर वगैरे फोडताना लेण्यानं सुद्धा त्याचा हादरा बसला असेल. जेव्हा ब्रेकर मशीन वगैरे वापरले असतील इथे तोडण्यासाठी वगैरे, किंवा इतर टेक्नॉलॉजी वापरली असेल तेव्हा लेण्यानं वगैरे सुद्धा त्याचा हादरा बसलाच असणार. सो खरंच ह्या गोष्टी इथं वापरायची गरज होती का? ही इमारत इथं बांधायची गरज होती का? एवढी मोठी तुम्ही पाहू शकता केवढी जागा वापरलेली आहे इथे. आणि खरंच ह्या सगळ्याची इथं गरज होती का? तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ही वस्तू अनेक दिवसापासून इथं दिसत होती, व्हिडिओ करायची होती की नक्की इथं काय आहे. आणि मुख्य म्हणजे इथे प्रकारसुद्धा होऊ शकतात. इथं लक्ष ठेवायला सुद्धा आत्ता तरी कोणीच नाही आहे. मी आलो तरी तर मी एवढं फिरून आलो, मला अडवायला इथं कोण नव्हतं, तर काय होणार पुढे? इतर कोणी जरी काही येऊन केलं तरी त्यांना अडवायला कोण आहे की नाही? तर न सिक्युरिटी गार्ड कोणी दिसलं ना काहीच नाही. एक इथं गाडी लागलेली होती, ती कोणाची होती तो माणूस वगैरे मला इथे दिसला नाही. पण काय हा सगळा प्रकार? एवढ्या चांगल्या लेण्या आहेत आपल्या, त्यांना संवर्धित करण्यासाठी अनेक खर्च करते गव्हर्नमेंट, आणि हे काय आहे ते कमेंटमध्ये तुम्ही सांगा.